8. रठ्ठपालाची धम्मदीक्षा. एकदा बऱ्याचशा भिक्षूसह कुरु देशात भिक्षा मागत फिरत असताना कुरुची नगरी थूलकोठीत येथे भगवंत राहिले. कुरुवासियांना हे समजल्यावर भगवंताचे दर्शन घ्यावयास ते त्यांच्याकडे गेले. ते बसल्यावर भगवंताने त्यांना उपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थूलकोठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्या ब्राह्मण गृहपतीमध्ये एक श्रेष्ठ कुलोत्पन्न रठ्ठपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंताने दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पीत वस्त्र धारण केले, ग्रहत्याग करून ग्रहहीन परिवारजक झालो तर काय हरकत आहे? ब्राह्मण ग्रहपती फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रठ्ठपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने आपल्या मनातील विचार त्यांना सांगितला आणि परिवर्जा व उपसंपदा देऊन त्यांच्या संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, रठ्ठपाल, असे करण्यास तुला तुझ्या मातापित्यांची संमती आहे काय? नाही भगवंत, ज्यांना त्याच्या मातापित्याची संमती नाही त्यांना मी प्रवर्ज्या देत नाही. भगवंत, संमती मिळवण्याचा मी प्रयत्न करील. तो तरुण म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्षू होण्यासाठी त्यांची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढील प्रमाणे उत्तर दिले, बाळा रठ्ठपाल, तू सुखाने जगत आहेस. एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढलेला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा, पी, मजा कर आणि सुखाने सत्कृत्य करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तू राहिला नाहीस तर आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन जगणे कठीण होईल. आम्हाला जगण्यात काहीच आनंद उरला नाही. आम्ही तुला या जिवंतपणी तू ग्रहत्याग करून भिक्षू व्हावेस याकरिता संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रठ्ठपालाने तीच विनंती केली आणि त्याच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. येणेप्रमाणे आईवडिलांची संमती मिळविण्यास असफल झाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतली आणि एकतर मी इथेच पडल्यास प्राण देईल, नाहीतर भिक्षू तरी होईन, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्षू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला खूप विनंती करू लागले, पण तो तरुण एकही शब्द बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्राला भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्याने त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक सांगण्यास विनंती केली. त्याच्या मित्राने त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे गेले आणि म्हणाले, तेथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईल नाहीतर भिक्षू होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्षू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्षू जीवनात त्याचे मन रमले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्षू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्षू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूलाच बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळविली आहे. मला संघात प्रवेश द्यावा आणि भगवंतांना माझी विनंती आहे.
भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थूल कोठीत येथे आवश्यक तितके दिवस राहून एका पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडिकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक ग्रहत्याग करून ग्रहहीन भिक्षू होतात, तो सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ याने परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन करून एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या अनुज्ञेने आईवडिलांना भेटवयास जाण्याची माझी इच्छा आहे. रट्टपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि त्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवर जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंताने त्याला केव्हाही आईवडिलाकडे जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थूल कोठीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलाच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विंचरीत होते. त्याने रट्टपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कार्ट्यांनीच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्षू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलाच्याच घरी रट्टपालाला काहीही मिळाले नाही, नुसता नकार सुद्धा नाही, पण शिव्या मात्र मिळाल्या. त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीचा शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या पात्रात घाल. त्याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकले धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू दास्यतेच्या या बंधनातून या क्षणीच मुक्त झालीस असे समज. रट्टपालाची आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याचे आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रट्टपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळा, तू शिळा भात खात आहेस हे खरे आहे काय? तुला आपल्या स्वतःच्या घरी खायला हवे नव्हते काय? ग्रस्ता, ग्रहीण बनलेले आम्हास घर कसले? आम्ही तर घर सोडले आहे. मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही, नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरी जाऊ. नको ग्रस्ता, आजचे माझे जेवण झाले आहे. रट्टपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन माझ्या इथे करशील असे वचन दे. भिक्खू रट्टपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरी गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लगडी रचून त्यावर गालीचे अंतरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रट्टपालाच्या स्त्रिया असलेले आपल्या सुनांना त्याच्या पतीला आवडत असलेले सर्व प्रकारचा साजशृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर सकाळीच घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार होण्यापूर्वी चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसले. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे, हे पितृधन आहे. ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. तुला भोगण्यासाठी आणि पुण्य करण्यासाठी या दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ, तुझी श्रमणचर्या सोडून दे. गृहस्थाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. भोग उपभोग
आणि सत्कृत्य देखील कर. रठ्ठपाल म्हणाले, गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीच्या राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. का? कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रठ्ठपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, ज्यांच्यासाठी आपण हे ब्रह्मचार्याचे जीवन जगत आहात ते अप्सरात आहेत तरी कशा? ते म्हणाले, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी ह्या जीवनाचा अवलंब केला नाही. आपल्याला त्यांनी भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रठ्ठपाल आपल्या पित्याला म्हणाले, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. बाळ, भोजन तयार आहे, सुरुवात कर, पिता म्हणाला. आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राजाच्या मृगवनात ते परतले आणि दुपारच्या भर उन्हात ते तेथे एका झाडाखाली बसले. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्याच्या पारद्याला आज्ञा दिली होती. आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रठ्ठपाल बसले असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रठ्ठपाल तेथेच एका झाडाखाली बसलेला आहे. आज वनाची काळजी करण्याचे कारण नाही. राजा म्हणाला, मी आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो. म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रठ्ठपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रठ्ठपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रठ्ठपालांना एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रठ्ठपाल, माणसाच्या 4 हानी असतात की ज्यांच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशाचे केस काढून टाकतो, पीत वस्त्र धारण करतो आणि ग्रहत्याग करून ग्रहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वर्धत्वामुळे थकलेला आणि मरणाच्या पंथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यात किंवा मिळालेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिवारजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर जवानीत आहेस. तुझे केस काळेभोर असून वर्धत्वाचा त्याला स्पर्शही झालेला नाही. तू रूप व यौवन संपन्न आहेस. तुझ्या वर्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगाची यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तू आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरिता किंवा मिळालेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव होती, म्हणून तो परिवारजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस व ऐकलेस की ज्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा तिसऱ्या एका माणसाचे उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तू आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळालेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिवारजक होण्याचे ठरवितो. यालाच
दारिद्र्यतेमुळे उत्पन्न होणारी हानी म्हणतात. परंतु तू तर दारिद्र्य नाहीस किंवा संपत्ती शून्य नाहीस. तुला तर दारिद्र्यपणाची उत्पन्न होणाऱ्या कोणत्याही हानीचा धोका नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्याच्यामुळे तू ग्रहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा एक असे उदाहरण घेऊ की ज्या माणसाचे सगळे संबंधी मृत्यू पाहू लागले, ज्याच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला, त्याला आणखी संपत्ती मिळविण्यात कष्ट होतात किंवा जे काही त्याच्याजवळ आहे त्यामध्ये त्याचे निभत नाही, तेव्हा तो परिवारजक होण्याचे ठरवितो. याला नातलगाच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगाच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तू असे काय समजले किंवा तू असे काय पाहिले किंवा ऐकलेस की ज्यामुळे ग्रहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रट्टपाल उत्तरले, महाराज, मी ग्रहत्याग करून ग्रहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्वे अशी: 1. जग अनित्य असून सतत परिवर्तनशील आहे. 2. जगाचा रक्षण करता किंवा पालन करता असा कोणी नाही. 3. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला जावे लागते. 4. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळेच जगात दुःख आहे. विलक्षण, खरोखरच उत्कृष्ट, राजा उद्गारला. भगवंताने सांगितले ते किती बरोबर आहे. भाग 4. जन्मभूमीचे आवाहन. 1. शुद्ध धनाची भेट. शुद्ध धनाची शेवटची भेट. सारिपुत्त आणि मोगलान यांच्या दीक्षेनंतर भगवान बुद्ध 2 महिन्यांपर्यंत राजगृहात राहिले. भगवंत राजगृहात राहत असल्याचे ऐकल्यावर शुद्धधनाने निरोप पाठविला की मरण्यापूर्वी माझ्या मुलाला पाहण्याची माझी इच्छा आहे. त्याच्या उपदेशाचा फायदा इतरांना मिळावा, परंतु त्याच्या पित्याला किंवा त्याच्या नातलगांना तो मिळाला नाही. निरोप देणाऱ्या दूताचे नाव कालुदाई होते. तो शुद्धधनाच्या एका दरबाराचा मुलगा होता. तेथे पोहोचल्यावर तो दूत म्हणाला, जगतवंदनीय तथागता, कमलपुष्प ज्याप्रमाणे सूर्योदयासाठी उत्सुक असते त्याप्रमाणे आपले पिता आपली वाट बघत आहेत. तथागतांनी आपल्या पित्याची विनंती मान्य केली आणि आपल्या बऱ्याच शिष्यांसह ते आपल्या पित्याच्या घरी जावयास निघाले. भगवंत अधूनमधून मुक्काम करीत चालले होते, परंतु तो येण्यासाठी निघाल्याची वार्ता शुद्धधनांना सांगण्यासाठी कालुदाई शीघ्र गतीने पुढे निघून गेला. लवकरच ही बातमी सर्व शाक्य जनपदात पसरली. संबोधी प्राप्त करून घेण्यासाठी ग्रहत्याग केल्यावर ग्रहहीन होऊन फिरत असताना सिद्धार्थ आपला उद्देश सफल झाल्यामुळे कपिलवस्तूला आपल्या घरी परत येत आहेत. आपले नातलग आणि मंत्री यांच्यासह शुद्धधन आणि महाप्रजापती ही दोघेही आपल्या पुत्राला भेटण्यासाठी गेले. जेव्हा आपल्या मुलाला दुरूनच त्यांनी पाहिले तेव्हा त्याचे सौंदर्य, गांभीर्य आणि तेज पाहून ते थक्क झाले आणि त्यांचे अंतःकरण अत्य आनंदाने भरून तो आनंद व्यक्त करण्यास त्यांना शब्द सापडेनात. हा खरोखरच त्यांचाच पुत्र होता. हेच ते सिद्धार्थाचे रूप. तो महान श्रमण त्याच्या हृदयाच्या किती जवळ होता आणि तरीही त्यांच्यातील अंतर किती दूर होते. तो मुनिश्रेष्ठ आता त्यांचा पुत्र सिद्धार्थ नव्हता. तो बुद्ध, भगवान, अरहंत, सत्यविद आणि सगळ्या मानवजातीचा गुरु होता. आपल्या पुत्राचे धार्मिक श्रेष्ठत्व लक्षात घेऊन शुद्धधन रथातून खाली उतरला आणि प्रथम त्याला वंदन करून म्हणाला, आम्ही तुला पाहिल्याला आता 7 वर्ष लुटली. या क्षणाची आम्ही किती आतुरतेने वाट पाहत होतो. नंतर भगवान बुद्ध आपल्या पित्यासमोर बसले. राजा आपल्या पुत्राकडे टक लावून पाहू लागला. त्याच्या नावाने त्याला हाक मारण्याची त्याची फार इच्छा होती, पण तसे धैर्य त्याला होईना. सिद्धार्थ,
तो मनातल्या मनात उद्गारला, आपल्या पित्याकडे परत ये आणि पुन्हा त्यांचा पुत्र हो. परंतु आपल्या पुत्राचा निश्चय पाहून त्याने आपल्या भावना दाबून टाकल्या. तो आणि प्रजापती दोघेही उदास झाली. याप्रमाणे पिता आपल्या पुत्राच्या समोर बसला आणि दुःखात आनंद आणि आनंदात दुःख मानू लागला. त्याला आपल्या मुलाचा अभिमान वाटत होता. तरी पण आपला थोर पुत्र कधीही आपला वारस होणार नाही या कल्पनेमुळे त्याचा अभिमान लोप पावला. मी तुला माझे राज्य देईन, राजा म्हणाला, पण जर तुला ते दिले तर तू ते मातीमोल मानशील. आणि भगवंत म्हणाले, राजाचे अंतःकरण प्रेमाने भरले आहे व आपल्या पुत्राबद्दल त्याला अत्यंत दुःख होत आहे हे मी जाणतो. पण ज्या पुत्राला आपण मुकलात त्याच्याशी ज्या प्रेमबंधनाने आपल्याला जखडले आहे त्या बंधनाने आपण स्वतःला सर्व मनुष्य मात्राशी जखडून टाका. म्हणजे सिद्धार्थाच्या जागी आपल्याला त्यांच्यापेक्षा थोर पुत्र असल्याचे आढळून येईल. सत्य आणि सदाचार शिकवणारा पुत्र आपल्याला लाभेल आणि शांती व निर्वाण याचा प्रणेता आपल्या हृदयात प्रवेश करेल. आपला पुत्र बुद्ध याची ती मधुर वाणी ऐकून शुद्धोधन आनंदाने बेहोश झाला आणि आपले हात घट्ट आवळून अश्रुपूर्ण नेत्राने तो उद्गारला, हे अद्भुत परिवर्तन आहे. दुःखातिरेक आता नष्ट झाला आहे. आरंभी माझे हृदय दुःखाने जड झाले होते, पण आता तुझ्या महान त्यागाचे फळ मला चाखावयास मिळत आहे. महान अनुकंपेने प्रेरित होऊन आपले धर्मविषयक उदात्त असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्तेची अभिलाषा सोडून तू दिलीस ते योग्यच होते. मार्ग सापडल्यावर आता मुक्तीसाठी उत्सुक असलेल्या सर्वांना तू आपल्या धम्माची शिकवण देऊ शकशील. शुद्धोधन स्वघरी परतला आणि भगवान बुद्ध आपल्या शिष्यासह वनातच राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत आपले भिक्षापात्र घेऊन कपिलवस्तूमध्ये भिक्षेसाठी निघाले. त्यावेळी पुढील बातमी पसरली. ज्या नगरातून सिद्धार्थ रथात बसून आपल्या सेवकासह जात असे त्याच नगरात तो आता भिक्षा मागण्यासाठी घरोघर फिरत आहे. त्याने लाल मातीच्या रंगाचे चिवर परिधान केले असून त्याच्या हातात मातीचे एक भिक्षापात्र आहे. ही विचित्र वार्ता ऐकून शुद्धोधन घाईघाईने गेला व भगवंतांना म्हणाला, तू माझ्या नावाला असा काळीमा का फासतोस? तुला आणि तुझ्या भिक्षूंना मी सहज अन्न पुरवू शकेन, हे तुला माहीत नाही काय? भगवंत उत्तरले, ही आमची वंश परंपरा आहे. पण हे कसे शक्य आहे? आमच्या वंशातील कोणा एकानेही भिक्षाटन केले नाही. होय महाराज, भगवंत म्हणाले, आपण आणि आपले पूर्वज वंशज क्षत्रियाचे वंशज असल्याचे आपण आणि आपल्या वंशीयांनी आपल्या म्हणावे. परंतु मी प्राचीन बुद्धांचा वंशज आहे. ते आपले अन्न भिक्षा मागून मिळवित असत आणि भिक्षेवरच ते नेहमी आपला निर्वाह करीत असत. शुद्धोधन निरुत्तर झाला. तेव्हा तथागत पुढे म्हणाले, जेव्हा एखाद्याला गुप्तधन मिळते तेव्हा त्यातील मौल्यवान रत्नाची भेट त्याने पित्याला द्यावी अशी रीत आहे. म्हणून माझा हा धम्म निधी मी तुम्हाला अर्पण करतो. भगवंत पित्याला पुढे म्हणाले, जर आपण आपल्या सुख स्वप्नातून मुक्त व्हाल, आपले अंतःकरण सत्यासाठी उघडे कराल, आपण सदाचाराचा उत्साह बाळगाल आणि सद्धम्माचा मार्ग स्वीकाराल, तर आपल्याला शाश्वत असा आनंद लाभेल. शुद्धोधनाने हे सर्व शांतपणे ऐकले व म्हटले, बाळ, तू जे म्हणतोस त्याप्रमाणे वागण्याचा मी प्रयत्न करील. 2. यशोधरा व राहुल यांची भेट. शुद्धोधनाने तथागतांना आपल्या घरी आणले आणि घरच्या सर्व मंडळींनी त्याला आदराने अभिवादन केले. पण राहुलची आई यशोधरा मात्र पुढे आली नाही. शुद्धोधनाने यशोधरेला बोलावणे पाठविले, परंतु ती म्हणाली, खरोखर जर मी काही योग्यतेची असेल तर सिद्धार्थ स्वतःच माझ्याकडे येतील आणि मला भेटतील.
आपल्या सर्व नातलगांना व मित्रांना भेटल्यावर भगवंतांनी विचारले, यशोधरा कुठे आहे? आणि तिने येण्याचे नाकारले हे समजल्यावर ते उठले आणि तडक तिच्या दालनात जावयास निघाले. आपले शिष्य सारीपुत्त आणि मोगलान यांना आपल्याबरोबर यशोधरेच्या दालनात घेऊन गेले. ते त्यांना म्हणाले, मी मुक्त आहे, परंतु यशोधरा अद्याप मुक्त नाही. बरीच वर्षे मला पाहिले नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी झाली आहे. जोपर्यंत तिचे दुःख अश्रुमार्गाने वाहून जाणार नाही, तोपर्यंत तिचे मन जड राहील. तथागताला तिने स्पर्श जरी केला तरी तुम्ही तिच्या आड येऊ नये. यशोधरा आपल्या दालनात विचारमग्न स्थितीत बसलेली होती. भगवंताने प्रवेश केला तेव्हा काठोकाठ भरून वाहणाऱ्या पाण्याच्या पात्राप्रमाणे ती इतकी भक्ती बहुल झाली की तिला स्वतःला सावरून धरणे शक्य झाले नाही. ज्याच्यावर आपण प्रेम केले तो पुरुष सत्याची शिकवण देणारा जगतवंदनीय भगवान बुद्ध आहे हे विसरून तिने त्याचे पाय धरले आणि ओक्साबोक्सी रडू लागली. परंतु ते शुद्धोधन आहे याची आठवण झाल्यावर ती लज्जेने उठली आणि मोठ्या विनयाने थोड्या अंतरावर जाऊन बसली. यशोधरेच्या वतीने क्षमा मागून शुद्धोधन म्हणाला, हे तिचे वागणे तिच्या अतिशय भक्तिभावामुळे आहे. ही काही क्षणिक भावना विवशता नाही. पतिविरहाच्या 7 वर्षाच्या काळात सिद्धार्थाने केशवपन केल्याचे तिने ऐकले, तेव्हा तिनेही केशवपन केले. जेव्हा तिने ऐकले की आपल्या पतीने सुगंधी द्रव्य व अलंकार यांचा त्याग केला आहे, तेव्हा तिनेही ते वापरण्याचे सोडून दिले. आपल्या पतीप्रमाणे ठराविक वेळीच मातीच्या पात्रातून तिने अन्न सेवन करीत असते. हे केवळ तात्पुरत्या भावना विवस्थेमुळे नसून ते तिच्या मनोधैर्याचे लक्षण होय. जेव्हा भगवंताने परिवर्जा घेतली होती त्यावेळी यशोधरेने दाखविलेल्या महान धैर्याची व तिच्या अलौकिक महान गुणांची भगवंताने प्रशंसा केली होती. ते बोधिसत्व असताना व मानवाचे सर्वश्रेष्ठ ध्येय जे बुद्धत्व ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील झाल्यावर यशोधरेचे पावित्र्य, कोमलता आणि तिची भक्ती हे तिचे गुण त्यांना अमोल व उपकारक ठरले होते. ते तिचेच कर्म होते आणि तिच्या थोर पुण्याचाच तो परिणाम होता. तिचे दुःख शब्दातीत होते आणि तिच्या जीवनातील उदात्त वृत्तीमुळे तिच्या आध्यात्मिक पुण्याईच्या कीर्तीत भर पडली होती आणि तिला अद्वितीय व्यक्तिमत्व प्राप्त झाले होते. नंतर यशोधरेने 7 वर्षे वयाच्या राहुलाला राजकुमाराच्या वैभवाला साजेसे कपडे घातले आणि ती त्याला म्हणाली, महान ब्रह्माप्रमाणे दिसणारा तेजस्वी चेहऱ्याचा हा सत्पुरुष तुझा पिता आहे. मी अजूनही पाहिल्या नाही अशा द्रव्याच्या मोठमोठ्या खाणी त्यांच्याजवळ आहेत. त्यांच्याकडे जा आणि ती संपत्ती तुझ्या ताब्यात देण्याविषयी त्यांना विनंती कर, कारण पित्याची मालमत्ता वारसा हक्काने पुत्राकडेच आली पाहिजे. राहुल उत्तरला, कोण माझा पिता? बाबा शुद्धोधनाखेरीज दुसरा पिता मला माहीत नाही. यशोधरेने मुलांना उचलून घेतले आणि तेथून जवळच भिक्षूंच्या बरोबर बसून अन्नसेवन करीत असलेल्या भगवंताकडे खिडकीतून बोट दाखवून त्याला म्हणाली, तो पहा तुझा पिता. तुझा पिता शुद्धोधन नव्हे. राहुल भगवंताकडे गेला आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून निर्भयपणे आणि मोठ्या प्रेमानेच म्हणाला, आपण माझे पिता आहात ना? आणि त्यांच्याजवळ उभा राहून तो पुढे म्हणाला, हे श्रमण, आपली छाया देखील सुखकर आहे. भगवान शांतच राहिले. भोजन आटोपल्यावर तथागतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि ते राजवाड्यातून जाऊ लागले. परंतु राहुल त्यांच्या मागोमाग गेला आणि त्यांच्याकडे आपला वारसा मागू लागला. कोणीही त्याला अडवले नाही. स्वतः भगवंतांनीही त्याला अडवली नाही. सारीपुत्ताकडे वळून भगवान म्हणाले, राहुल आपला वारसा मागतो आहे. चिंता आणि दुःख उत्पन्न करणारे नाशवंत असे धन मी त्याला देऊ शकत नाही, परंतु ज्याचा कधीही क्षय होणार नाही अशा श्रेष्ठ जीवनाचा वारसा मी त्याला देऊ शकेन.
राहुलला उद्देशून अत्यंत आस्थेने तथागत म्हणाले, सोने, रुपे आणि रत्ने माझ्याजवळ नाहीत, परंतु आध्यात्मिक धन तुला हवे असेल आणि ते घेण्यास व त्यांचे जतन करून ठेवण्यास जर तू समर्थ असशील तर असले धन माझ्याकडे विपुल आहे. माझे आध्यात्मिक धन म्हणजे माझ्या धम्माचा मार्ग होय. उच्च आदर्श आणि परमोच्च सुख जे प्राप्त होऊ शकते त्याच्या प्राप्तीकरिता ज्यांनी मनाच्या संस्काराच्या साधनेला आपले जीवन वाहिले आहे अशांच्या संघात प्रवेश मिळावा अशी तुझी इच्छा आहे काय? होय, मी संघात प्रवेश करू इच्छितो, राहुलाने निश्चयपूर्वक उत्तर दिले. राहुल भिक्षू संघात सामील झाल्याचे जेव्हा शुद्धोधनाने ऐकले तेव्हा त्याला अतिशय दुःख झाले. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला नसेल तर नाही आवडली म्हणून कमेंट करा. काही चुका असतील तर चुका देखील सांगा. आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांसोबत. आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.